रामकृष्ण हरी, मी सिद्धेश गवळे आणि तुम्ही ऐकत आहात संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज चरित्र. ऊन डोक्यावरती आलेलं होतं. गोविंद पंत बाहेर झोपाळ्यावरती बसून ऋग्वेदाचं वाचन करत होते. वाड्यावरती आलेल्या बायकांचा गोंधळ सुरू होता. त्या हसत होत्या, खिदळत होत्या. थोड्या वेळाने त्यांची जेवणं उरकली. मीराबाईंनी सर्व बायकांची ओटी भरली आणि सर्व सुवासिनी आपापल्या घरी निघून गेल्या. मीराबाईंची आवराआवर सुरू झाली. गोविंद पंत इकडे ऋग्वेदाचं वाचन करत होते आणि इतक्यात दारातून अलक निरंजन आवाज आला. गोविंद पंतांनी दाराकडे बघितले. कोणीतरी योगी सिद्ध पुरुष आलेले होते आणि त्यांच्या बरोबर एक शिष्यही होता. गोविंद पंत आपलं वस्त्र सावरत उठले आणि दाराकडे गेले. त्यांच्या मनामध्ये विचार आला, कोण असतील हे योगी सिद्ध पुरुष? आणि ते योगी सिद्ध पुरुष होते संतश्रेष्ठ गैनीनाथ महाराज. महाराष्ट्रातील नाथ परंपरेतील एक कर्ते पुरुष अशी त्यांची ख्याती होती. प्रसन्न भावमुद्रा, तेजस्वी डोळे, भव्य चेहरा, छातीपर्यंत वाढलेली दाढी, पायामध्ये खडावा, काखामध्ये कफनी आणि भव्य कपाळावरती ओढलेली भस्माची अरुंद त्रिपुंडी, असे हे गैनीनाथ महाराज साक्षात गोविंद पंतांच्या घरी अवतरले होते.